राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टीव्ही 10 चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन समोरील बटन दाबा। पुरंदरच्या विकासासाठी आणि वंचितांच्या न्यायासाठी प्राचार्य पंढरीनाथ आडागे रिंगणात। पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून दिवे मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल। प्रस्थापितांना आव्हान। राजकीय पक्ष सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यात अपयशी ठरले आहेत। केवळ सत्तेचे राजकारण न करता शासकीय योजना तळागाळातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवणे आणि अनुसूचित जातीच्या समाजाला खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात आणणे हेच माझे मुख्य ध्येय आहे, असा निर्धार प्राचार्य पंढरीनाथ आडागे यांनी व्यक्त केला। पुरंदर तालुका पंचायत समितीच्या दिवे अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून पुरोगामी संघर्ष परिषदेच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्राचार्य आडागे यांनी आज बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी सासवड येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। संघर्ष नायकांचे विचार रुजवणार अर्ज दाखल केल्यानंतर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदंडे यांना अपेक्षित असलेली सामाजिक क्रांती आणि चळवळ मजबूत करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे। समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय मिळावा हाच आमचा अजेंडा आहे। प्रबळ नेतृत्वाची उपस्थिती। यावेळी प्राचार्य आडागे यांच्यासोबत पुरोगामी संघर्ष परिषदेचे अनेक दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते। माननीय मनोजदादा भिसे युवक प्रदेशाध्यक्ष, गोकुळतात्या भिसे पुणे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष, संदीपजी भोंडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष या नेत्यांनी प्राचार्य आडागे यांच्या उमेदवारीला पूर्ण पाठबळ दर्शवले असून ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून विचारांची लढाई असल्याचे अधोरेखित केले। जनतेच्या समस्यांना वाचा फोडणार। अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। केवळ आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांना बाजूला सारून प्रत्यक्ष कृतीतून जनतेची बाजू मांडणारा प्रतिनिधी म्हणून प्राचार्य आडागे यांच्याकडे पाहिले जात आहे। त्यांच्या उमेदवारीमुळे दिवे मतदारसंघात आता तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली असून सर्वसामान्यांना त्यात प्रतिसाद वाढताना दिसत आहे। आणि पुरंदर तालुका पंचायत समितीच्या दिवे गणामधून नागरिकांचा मागासवर्ग यामध्ये उमेदवार म्हणून उभा आहे। या उमेदवारी डिक्लेअर करत असताना आणि माहिती सांगत असताना मला विशेष असं सांगावंसं वाटतं की या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या अडीअडचणी आहेत सर्वसामान्य माणसांच्या, त्या सर्वसामान्य माणसांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी हे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतं। हे काम करत असताना येणाऱ्या अडचणी जर सोडवायच्या असतील तर आपल्याला कुठेतरी लोकनियुक्त असं एखादं पद मिळवायला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या गरजा ओळखता येतील, त्यांच्या अडचणी सोडवता येतील। या उद्देशानं आमच्या पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून आमचे जे पदाधिकारी असतील, आमचे संदीपजी भोंडे असतील, आमचे गोकुळतात्या भिसे असतील, राज्य युवक अध्यक्ष मनोजदादा भिसे असतील, या सर्वांनी असं ठरवलं की काही नाही, आपल्याला या ठिकाणी या संघर्षामध्ये, या राजकीय संघर्षामध्ये उतरायचं।